नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आता आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे। तर या भागामध्ये आपण बघणार आहोत की सरूची आणि राजनची भेट होणार का, आणि आता सरू राजनला घेऊन कमळीकडे जाणार का। आता नक्की कबड्डीचे विनर कोण होणार, कमळी आणि अनिका या दोघींपैकी कबड्डीची विनर कोण होणार, हे सर्व आपण या भागामध्ये पाहणार आहोत। म्हणून भाग शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा। तर इकडे आता सरू कशी बशी कामिनीपासून जीव वाचवत वर्षाच्या घरी आलेली असते। तर आता वर्षा ती अशी आवाज देते तेव्हा तिच्या लक्षात आलेलं असतं की वर्षा तर घरी नाही। तर मग आता तिथेच तिच्या दारासमोर ती खाली बसून जोरजोरात रडते। तर इकडे मात्र आता राजन त्याच वाटेने चालत असतो। तर आता त्याला गौरीच्या रडण्याचा आवाज येतो। तर आता राजन बोलतो, एवढ्या जीवाच्या आकांतानं कोण रडत असणार बरं, मला बघावंच लागणार की नक्की कोण आहे अडचणीत, मला हे बघावंच लागणार। तर आता राजन वाट सोडून ज्या घराकडून आवाज येतो ना त्या घराकडे निघण्याकरता जातो। आता तिथे गेल्यावर प्रेक्षकांनो राजन बघणार तर काय, तिथं जिचा शोध घेत होता तो 2 दिवसापासून सिद्धटेकमध्ये, तर ते म्हणजे त्याची बायको गौरी तिथं रडताना त्याला दिसते। तर आता प्रेक्षकांनो राजन धावतच गौरीकडे जातो आणि गौरीला दोन्ही हाताने उचलून तिचे अश्रू पुसून काढतो आणि बोलतो, गौरी काय झाले गौरी, तू का रडत आहे। तर गौरी आता बोलते, राजन तुम्ही इथं काय करता, तुम्ही माझ्यासमोर कशाला आले, तुम्ही इथून जा। त्या बाईला कळलं तर आपण दोघं समोरासमोर आलो तर ती माझ्या कमळीला जिवंत नाही ठेवणार आणि मला सुद्धा मारून टाकणार। राजन बोलतो, गौरी भानावर ये, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का, कोण ती बाई, आणि गौरी तू 18 वर्ष झाली कुठे होतीस ग, आणि रडत काय तू एवढ्या जोरात, काय अडचण आहे तुला, मला सांग गौरी, आणि माझी मोठी मुलगी कुठं आहे। राजन खूप सारे प्रश्न 18 वर्षापासून मनात असलेले प्रश्न आता गौरीसमोर भडाभडा बोलतो। तर गौरी मात्र काहीच बोलत नाही। तर आता प्रेक्षकांनो राजन तिला शांत करतो आणि बोलतो, तिचे हात आपल्या हातात घेतो, विश्वासानं तिला बोलतो की गौरी तुला कसली भीती आहे, तू कोणाला भीतेस, कोणती बाई तुझ्या जीवावर उठली, मला सांग गौरी, आणि माझी मोठी मुलगी सध्या कुठं आहे, तू रडू नको, तू शांत हो, आता तू माझ्याकडे आहेस, तुझ्या जीवाला कसलीही हानी मी होऊ देणार नाही, कारण आता तुझा रक्षा करणं हाच माझा धर्म आहे। गौरी तू भिवू नकोस, मला काय झालेलं आहे सविस्तर सांग। मात्र आता गौरी एवढी घाबरलेली असते ना प्रेक्षकांनो, तिच्या डोळ्यासमोर अक्षरशः रागिनी कामिनीने चढालेलं घर येतं, म्हणजे कामिनीनं जे तिचं घर जाळलेलं असतं ते येते। आता मात्र ती कामिनीविषयी काहीच सांगायला तयार नसते की कशा प्रकारे कामिनी तिच्या जीवावर उठलेली असते, हे सांगण्यास तिला काही अर्थ वाटत नाही। तर आता फक्त तिला राजनला एवढंच बोलते की राजन तुम्हाला तुमची मुलगी पाहिजे ना, तर तुम्ही सर्वात पहिली देवी आईच्या नावानं मला वचन द्या आणि तुम्ही नेहमी तिची रक्षा करणार, तिच्यावर आलेलं सर्व संकट तुम्ही दूर कराल हे मला वचन द्या, तेव्हाच मी माझ्या मोठ्या मुलीबद्दल तुम्हाला सांगणार। तर राजन बोलतो, गौरी मी तुला वचन देतो, तुझी आणि तुझ्या मुलीची नेहमीच रक्षा करणार, तर तुमच्या दोघींवर कोणतंही संकट येण्या अगोदर मी माझ्यावरती घेणार, वचन देतो गौरी तुला। आता माझी मुलगी कुठं आहे सांग, अगं 18 वर्ष झाली मी तुम्हा दोघींपासून कसा दूर राहतो ना, माझंच मला माहिती आहे ग, नाही समजू शकत तू माझ्या भावना। तर आता मात्र प्रेक्षकांनो गौरी तिच्याकडे एका पिशवीत असते ना, तो एवढ्या जळत्या घरामधून फक्त तिने एक फोटो तिच्याकडे आणलेला असतो, तो म्हणजे आबा आणि कमळीचा, ज्याच्यात आहे असा फॅमिलीचा एक फोटो फक्त तिनं सोबत आणलेला असतो। तर आता तो प्रेक्षकांनो छोट्याशा पिशवीमधून काढून तो आता राजनच्या हातावर देते आणि मला ही आपली मोठी मुलगी आहे, काही करून हिच्या जीवाला धोका आहे असं राजन, मला हिच्याकडे घेऊन चला असं ती आकांतनानं ओरडते। तर प्रेक्षकांनो इकडे मात्र कमळीची फायनल मॅच सुरू झालेली असते। तर आता कमळीची बी टीम आणि अनिकाची ए टीम ह्या एकमेकींच्या विरोधात असलेल्या असतात, ह्या 2 टीम फक्त फायनल राऊंडपर्यंत पोहोचलेल्या आहेत। तर आता इकडे आता फायनल राऊंडपर्यंत आपल्या समोर कमळीची टीम खेळणार आहे हे अनिकाला कळालेलं असतं। तर आता अनिकाने कमळीचं मन विचलित करण्यासाठी असा एक डाव रचलेला आहे, तो कोणता आपण पाहू। तर इकडे जो रागिनीने कमळीचं घर जाळलेलं असतं त्याचा एक छोटासा व्हिडिओ तयार करून आता कामिनीने म्हणजे कमळीच्या आपल्या अनिकाच्या मोबाईलमध्ये पाठवलेला असतो। तर आता अनिका बोलते, एक कमळी टमळी इकडे ये, तुझ्यासाठी काय सरप्राईज आणलं बघ मी।
तुझ्यासाठी काहीतरी मोठं सरप्राईज मी घेऊन आलेले आहे बघ. तर आता निगी बोलते, ए अनिका, तुझं सरप्राईज आम्हाला नको. आणि तू काय गं, मॅचची तयारी कर, आता हरायला तू तयार आहे असं बोलते. तर आता अनिका बोलते, मला हरवणं शक्य नाही. तर आता कमळीच्या हातात तिच्या जळत्या घराचा व्हिडिओ असतो ना, तो मोबाईल आता तिच्या हातामध्ये देते, ते म्हणजे कमळीच्या. तर आता मात्र प्रेक्षकांनो, कमळीने तिचं जळतं घर बघितलेलं असतं, तर आता खूप घाबरलेली असते. तर आता अनिका बोलते, तू जर ही मॅच हरली नाहीस आणि मला विनर होऊ दिलं नाहीस, तर अशा जळत्या घराचा हा जो व्हिडिओ बघत आहेस ना तू, असेच तुझ्या आईसुद्धा जळताना तुला या व्हिडिओमध्ये दिसू शकते. म्हणून काहीही झालं ना, तर तू ही मॅच हरायची म्हणजे हरायची, असं तिला कमळीला सांगते आणि मोबाईल घेऊन अनिका निघून जाते. तर आता मात्र प्रेक्षकांनो, इकडे कमळी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर निगी बोलते की तू काही ऐकू नको हिचं. तर आता एक लास्ट राऊंड राहिलेला असतो, 2 राऊंड झालेले असते, ज्यात कमळीने तिच्या आईच्या जीवासाठी स्वतःला हरवलेलं असतं. तर आता तेवढ्यातच तिथं कमळीची मॅच चालू असते, तिथं राजन आणि गौरी पोहोचलेले असतात. तर हे मात्र रागिनी, कामिनी आणि अनिकाला काही माहिती नसतं. तर आता जेव्हा कमळी मॅच खेळत असते, तेव्हा तिची एक नजर तिच्या आईवर पडते आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, कमळीला कळालेलं असतं की आपली आई ठीक आहे आणि अनिका उगाच माझं मन विचलित करण्यासाठी इथं हिने हा प्लॅन केलेला असतो, असं मात्र आता कमळीच्या लक्षात आलेलं असतं. तर आता कमळी मोठ्या जिद्दीने आणि ऋषीने सर्व काही ट्रिक्स वापरून आता मात्र सर्व जिद्दीने कमळी कबड्डी खेळण्यास सुरुवात करते. तर प्रेक्षकांना आता अनिकाचा चोख शिकवते, चांगला धडा शिकवते तिला की अनिकाच्या टीमला मात्र कमळीच्या टीमने आणि कमळीने खूप जिद्दीने हरवलेलं असतं. तर इकडे मात्र आता राजन बोलतो, थांब गौरी, आता एवढी कबड्डीची मॅच आपल्या मुलीची तिचं स्वप्न होतं, हे आईने मला सांगितलेलं होतं, त्यानंतर आपण तिला भेटू. तर प्रेक्षकांना आता मात्र जेव्हा कमळी विनर झालेली असते हे ऐकून तर अनिका खूप चिडून निघून गेलेली असते. तर आता मात्र तिच्या मागे तिला समजवण्यासाठी रागिनी सुद्धा तिथून निघून गेलेली असते. तर आता घोषणा झालेली असते की कमळीची बी टीम ही विनर झालेली असते. तर आता कमळीकडे विनर ट्रॉफी आलेली असते. आता तेवढ्यातच राजन गौरीच्या खांद्यावर हात ठेवून कमळीसमोर गौरीला घेऊन येतो. तर आता मात्र राजन सरांनी आपल्या आईच्या खांद्यावर का बरं हात ठेवला असा तिला प्रश्न येतो. तर तेव्हा मात्र आता कमळी लगेच आपल्या आईला मिठी मारते, म्हणजे गौरीला मिठी मारते. आई तू इथं कशी, मला तर तू सांगितलं सुद्धा नाही, असं कमळी बोलते. आणि तू केव्हा आलीस ग, तू बघितलंस का माझी मॅच, आणि मी छान खेळली ना आई, आणि बघितलंस ना मी किती छान खेळली. तर आता कमळीची आई गौरी म्हणते, हो ग बाई, तू खूप छान खेळली, मी बघितलं, खरंच तू खूप छान खेळली. पण कमळी आज मला तुला काही सत्य सांगायचं आहे. तर आता कमळी बोलते, काय सांगायचं आहे. तर हे राजन, हो मला माहिती आहे, हे राजन काकांना ओळखते, असं कमळी बोलते. त्यावर गौरी बोलते की नाही, हे काका नाहीत ग, मी जे 18 वर्षापूर्वीचे सत्य तुझ्यापासून लपून ठेवलं होतं ना कमळी, हे तुझे वडील आहेत. आता मात्र प्रेक्षकांनो, कमळीला काय रिॲक्ट व्हावं कळत नाही. पण आता एक वेळेस राजन काकांनी आणि अन्नपूर्णा आजींनी तिच्या मोठी नातीसाठी काय काय केलेलं असतं सर्व तिला आठवते आणि अन्नपूर्णा आजीची मोठी नात मीच आहे हे कमळीसमोर हे सत्य आलेलं असतं. आता मात्र प्रेक्षकांनो, कमळीला माहिती असतं की राजन आणि अन्नपूर्णाने तिची मोठी नात आणि अन्नपूर्णाची मोठी सून मिळवण्यासाठी किती प्रयत्न केलेला असतो आणि त्यांच्या मनात त्यांच्या मोठी नातीविषयी आणि मोठ्या मुलीविषयी किती प्रेम असतं हे कमळीने स्वतःहून अनुभवलेलं असतं. म्हणून आता कमळीला त्या दोघांविषयी कोणताही राग नसतो. तर आता अन्नपूर्णा आजी आल्याबरोबर कमळीला मिठी मारते आणि माझी मोठी नात मिळाली मला, असं रडत रडत बोलते. तर देवी आईच्या कृपेने माझी मोठी नात मिळाली. तर आता राजनसुद्धा प्रेक्षकांनो इकडे कमळीला मिठी मारतो. तर आता प्रेक्षकांनो, कमळी बोलते, बाबा. तर आता राजन बोलतो, पुन्हा बोला कमळी, 18 वर्ष झाली ग, माझं कान हे शब्द ऐकण्यासाठी आतुरलेले होते. खरंच तू माझ्या डोळ्यासमोर असूनही मी तुला ओळखू शकलो नाही बाळा, मला माफ कर. तर आता इकडे अन्नपूर्णा आणि गौरीची सुद्धा खूप छान भेट झालेली असते. तर आता गौरीने कमळीपर्यंत 18 वर्षापूर्वीचे जे सत्य लपून ठेवलेलं असतं ते सांगितलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, नक्की कामिनी आणि रागिनी अनिकाला याबद्दल माहिती पडल्यावर नक्की या दोघी मायलेकीच्या जीवावर त्या उठणार का,
आणि रागिनी कामिनी 18 वर्षापूर्वी जे गौरीसोबत कामिनीने घडून आणलं होतं ते आता कामिनीचे कारस्थान गौरी नक्की राजन आणि अन्नपूर्णाला सांगणार का? आणि सांगितल्यावर नक्की काय मोठं घरात वाद निर्माण होणार, काय वादळ येणार हे पाहणं सुद्धा खूप रंजक आहे. पण प्रेक्षकांनो, आता कमळी तिचे वडील मुलींची आणि आजीला भेटून मात्र खूप खुश झालेली असते. तर आता राजन आणि अन्नपूर्णा या दोघांना घेऊन अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार का? आणि गेल्यावर नेमकं अन्नपूर्णा निवासमध्ये कोणतं वादळ येणार आहे हे पाहणं आपल्यासाठी खरंच खूप मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी अशाच अपकमिंग ट्विस्टसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.